नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधा ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचली. तिने रिसेप्शनिस्ट सह सर्व सहकाऱ्यांना गुड मॉर्निंग विश केले आणि आपल्या डेस्कवर येऊन बसली. ऑफिसमध्ये नेहमीची गडबड चालू होती. काही जण प्रोजेक्ट्सबद्दल चर्चा करत होते तर काही जण अजून काही कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्यात गुंतले होते. तिने बाजूला पाहिले तर ऋचा अजून आली नव्हती. राधाने नकारार्थी मान हलवली. ही पोरगी ना कधी वेळेवर येईल तर शपथ, राधा मनात बोलली आणि मग मात्र तिने तिचे काम सुरू केले. इंद्रनील नेहमीप्रमाणे आपली दमदार पावले टाकत ऑफिसमध्ये आला. सर्व लेडीज एम्प्लॉई तर डोळे फाडून फाडून त्यालाच बघत होते. तो होताच एवढा हँडसम की बस त्याच्या फक्त एका नजरेसाठी कितीतरी मुली तरसत होत्या. परंतु तो कोणाकडेच लक्ष न देता पुढे जात होता. त्याचा तो आकर्षक सूट आणि आत्मविश्वासाची चाल संपूर्ण ऑफिसचे लक्ष वेधून घेतले. राधाच्या डेस्क जवळ जाताना त्याने एक हलकी नजर तिच्यावर टाकली. नेहमी सरळ रेषेत चालणाऱ्या इंद्रनीलची नजर राधावर गेली आणि नेमक्या समोरून येणाऱ्या शनायाने ते पाहिले आणि तिचा जळफळाट झाला. त्याची ती खोडकर नजर काही न सांगता खूप काही सांगून गेली. राधाची मात्र नजर खाली झुकलेली होती. ती नेहमी एका एम्प्लॉईजसारखी वागत असत. जरी तिचे हृदयही त्याला पाहून जोरजोरात धडधडत होते तरी तिने नजर खालीच ठेवली आणि काम करू लागली. राधाही एका रिपोर्टच्या कामाच्या गडबडीत होती. तेवढ्यात तिला कोणीतरी जवळ येत असल्याचे जाणवले. तिने वर पाहिले तर शनाया तिच्या डेस्कजवळ तिलाच घुमत उभी होती. शनाया आकर्षक होती पण त्याहूनही ती खूप गर्विष्ठ होती. त्यामुळे राधा नेहमी तिच्यापासून लांबच राहत असत. पण कालच तिला समजले होते की ती तिची बहीण आहे. त्यामुळे राधाच्या डोळ्यात तिच्यासाठी थोड्या प्रेमळ भावना तरळल्या आणि ती समोर शनाया काय बोलते म्हणून बघू लागली. राधा ना, शनाया मुद्दामच तिला नाव माहीत नसल्यासारखे उपहासात्मक बोलली. इंद्रनीलचे आजकाल तुझ्याकडे जरा जास्तच लक्ष असते नाही? काही खास कारण आहे का? त्याला मी कुठल्याच एम्प्लॉईजच्या बाबतीत असे कधी पाहिले नाही, ती राधाला विचारत होती. पण तिच्या स्वरात उपहास स्पष्ट टपकत होता. गुड मॉर्निंग मिस शनाया. तुम्हाला तुमचे बॉस शर्मा सर इंद्रनील सरांवर लक्ष ठेवायचा पगार देतात का? आणि तसेही मिस्टर इंद्रनील यांचे सर्वच कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष. तुम्ही नवीन आहात ना या ऑफिसमध्ये, त्यामुळे तुम्हाला माहीत नसेल. जर आणखी काही शंका असेल तर तुम्ही सरांशी थेट बोला. राधा अगदी तिच्या डोळ्यात बघत शांतपणे उत्तर देत बोलली. ओ, खूप हुशार आहेस की तू, नाही का? काहीच घडत नाही असे दाखवण्यात तर तू मास्टर आहेस वाटतं. पण लक्षात ठेव, माझ्याशी हुशारी नाही हा. माझी नजर अगदी तीक्ष्ण आहे. शनाया हसली आणि राधाच्या डेस्ककडे झुकत बोलली. इंद्राचे आणि माझे खूप घट्ट नाते आहे. मी त्याला खूप चांगले ओळखते. त्यामुळे तू उगाच त्याच्या मागे मागे करू नकोस. तो कधीच तुझ्या जाळ्यात फसणार नाही. उगाच तुझा वेळ वाया जाईल आणि तुझ्या नवऱ्याला जर तुझे हे धंदे समजले तर काय होईल? बघ, विचार कर. तुझा तर संसार उद्ध्वस्त होईल. म्हणून सांगते, तुझे हे धंदे बंद कर. तू त्याच्याजवळ उभी राहण्याच्याही लायकीची नाहीस. म्हणून पुन्हा सांगते, इंद्रापासून लांब राहा. ती बोट दाखवून बोलली. राधाच्या मनात राग उसळला पण तिने शांत राहणेच पसंत केले. तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद मिस शनाया. आणि तुमचे आणि सरांचे नाते खूप घट्ट आहे तर त्यांना सांगा. पण आता मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू द्या. तुमचा बॉस तुम्हाला फुकट पैसे देत असेल पण मला ऑफिसमध्ये कामाचे पैसे मिळतात. तिने शनायाकडे सरळ बघत उत्तर दिले. शनाया थोडी वैतागली आणि तिथून निघून गेली. पण तिच्या नजरेतून राधाबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. वाव राधा,
त्या मांजरीला मस्त उत्तर दिले, लय आगाऊ आहे. आत्ताच आलेली रुचा राधाचे कौतुक करत बोलली. शनाया राधाच्या डेस्कवरून गेली, पण राधाच्या मनात थोडी अस्वस्थता निर्माण झाली होती. पण तिने स्वतःला शांत ठेवत कामात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. शनाया अजूनही सरांबद्दल अधिकाराने बोलत आहे. ती इथे आहे म्हणजे तिला अजूनही सर तिच्याकडे पुन्हा येतील असे वाटत आहे. तिला वेळेस भानावर आणावे लागेल, पण कसे? शनायाच्या बोलण्यानंतर तिच्या मनात प्रश्न निर्माण. राधा, माझ्या केबिनमध्ये ये. तिच्या डेस्कवर कॉल करून तो बोलला. सर, तुम्ही बोलवले? राधाने त्याच्या केबिनचा दरवाजा उघडून हळूच विचारले आणि केबिनमध्ये पाऊल टाकले. इंद्रनीलने आपले डोळे कॉम्प्युटर स्क्रीनवरून हटवले आणि राधाकडे बघून हसला. हो राधा, ये आत ये. ती त्याच्यासमोर चेअरवर बसली. राधा, मला द वॉरियर्स प्रोजेक्टचा प्रोग्रेस रिपोर्ट दे. आपल्याला द वॉरियर्सचा प्रोजेक्ट पटकन संपवायचा आहे. राधा, थकली आहेस का? तो तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत तिच्या हातावर हात ठेवत बोलला. रात्री झोप झाली नाही का? तो मिश्किल हसत बोलला. त्याच्या शब्दावर ती लाजली आणि मान खाली घालून बसली. इंद्रा तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली बघत हसत होता. तेवढ्या शनायाने अचानक धाडकन दरवाजा उघडला. इंद्रा, मीटिंगची वेळ झाली आहे, ती आत येत बोलली. परंतु त्यांचे एकमेकांचे हातातले हात बघून शेवटचे काही शब्द तोंडातच राहिले आणि ती स्तब्ध होऊन त्याच्या हाताकडे बघत होती. राधा अचानक उघडलेल्या दरवाजाने क्षणबद्ध चकली आणि तिने स्वतःचा हात पटकन त्याच्या हातातून सोडवून घेतला. तिने तिथून उठण्याचा प्रयत्न केला, परंतु इंद्रनीलने पुन्हा तिचा हात घट्ट धरत तिला खाली आणि त्याने शनायावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. शनायाच्या चेहऱ्यावर संशयास्पद भाव स्पष्ट दिसत होते, परंतु इंद्रनीलने तिच्याकडे दुर्लक्ष केले. शनायाने राधाकडे एक कटाक्ष टाकून इंद्रनीलकडे बघितले आणि त्याच्याकडे वळून उभा राहिली. ही नेहमीच तुझ्यासोबत केबिनमध्ये का असते? इंद्रा, तिच्या आवाजात उपहास होता. राधा माझी ऑफिस एम्प्लॉई आहे आणि द वॉरियर्स प्रोजेक्ट टीममधील महत्त्वाचा मेंबर. ती मला रिपोर्ट करते, त्यामुळे ती इथेच येईल नाही का? तो शब्दावर जोर देत बोलला. आणि हो मिस शनाया, हे माझे केबिन आहे, धर्मशाळा नाही, त्यामुळे पुन्हा नॉक करून येत चला. आता तो चिडून बोलला. आणि आणखी एक, पुन्हा मला प्रश्न विचारायचे नाही तर. राधाबद्दल संशय नको म्हणून मी बोललो. पुन्हा जर असे विचारले तर मी विसरून जाईल कधी काळ आपण फ्रेंड होतो. इंद्राच्या बोलण्याने शनाया नाराज झाली. इंद्रा, तू हे माझ्याशी बोलत आहेस का? इंद्रा, का? आता ही माझ्यापेक्षा जास्त जवळची झाली का? असे काय आहे हिच्यात जे माझ्यात नाही? सांग ना, ती चिडून बोलली. शनाया, स्टॉप इट. हे माझे ऑफिस आहे आणि मला वाटते तू इथे काम करायला येते तर कामच कर. जर काही कामासाठी आली असशील तर बोल, नाही तर दरवाजा उघडा आहे. तो आपली धारदार नजर रोखत बोलला. आता मला तुमच्या टीमच्या रिपोर्ट्सचे अपडेट द्या. तो शनायाला थंडपणे बोलला. येस सर, म्हणून तिने आपले डोळे पुसले आणि राधावर कटाक्ष टाकत निघून गेली. राधाही तिचे मागे निघून गेली. इंद्रनील चेअरवर डोक्याला हात लावून बसला. लवकरच हा गुंता सोडवावा लागेल. संध्याकाळी शनाया रागातच घरी आली. तनतन करत हॉलमध्ये सोफ्यावर बसली. मी तिला सोडणार नाही, शनाया एकटीच बडबड करत होती. एव्हाना घरातील सर्व मेंबर तिच्या बाजूला येऊन बसले होते. शनाया बेटा, काय झाले? हर्षने तिला चिडचिड करताना बघून विचारले. डॅड, मला तुमची जरा मदत हवी आहे, ती लाडात हर्ष जवळ सरकत बोलली. हा बेटा, बोल ना. बाबा, इंद्रनीलच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, राधा पाटील, मॅरिड आहे, परंतु आजकाल इंद्रनील नेहमी तिच्याकडे फोकस असतो. असे काहीतरी करा की ती ऑफिस आपोआप सोडून जाईल. शनाया, काय बोलत आहेस हा? तू मूर्ख आहेस का? आता इंद्रनीलचे लग्न झाले आहे आणि तो त्याच्या लाईफमध्ये पुढे गेला आहे. तू त्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणे बंद कर आणि त्याच्यापासून लांब राहा. आता जर तू काही घोळ घातलास तर मी अजिबात मदत करणार नाही. आजोबा, हर्ष आणि शनायावर एक जळजळीत कटाक्ष टाकत बोलली. शनाया, तूच एंगेजमेंटमधून पळून गेली होतीस. तुझी अक्कल शर्माबरोबर घास चरायला गेली होती.
तो तर तुझ्यासोबत लग्न करणार होता, पण तू स्वतः पायावर धुंडा मारून घेतला आहेस, त्यामुळे त्याचा नाद सोड. आधीच तुझ्यामुळे त्याची बदनामी होता होता वाचली आहे. आता पुन्हा असे काही करू नकोस, नाही तर तो तुझे असे हाल करेल की कदाचित आम्हीही काही करू शकणार नाही. तो इंद्रनील पटवर्धन आहेस, विसरू नको बेटा, नाही तर खरंच खूप अवघड होईल. मॉमही तुला समजावत बोलली. हर्षने सध्या तरी मौन पाळणेच पसंत केले. कोणीच मदत करायला तयार नाही म्हणून ती चिडून रूममध्ये निघून गेली. शनाया स्वतःच्या रूममध्ये जाताच दार जोराने बंद करत रडू लागली. तिच्या मनात रागाचा आणि दुःखाचा पूर आला होता. ती उशाशी ठेवलेल्या डायरीला धरून बसली. इंद्रा, तू मला असं का वागवलंस? मी सगळं गमावलं, पण तुझं प्रेम गमावण्याची तयारी नाही. ती स्वतःशी बोलत होती. तिने डायरी उघडली. त्यात जुन्या आठवणीचे काही फोटो होते. ती त्यावर प्रेमाने हात फिरवत होती. राधा पाटील, तुझ्यामुळे मी आज इंद्राच्या आयुष्यातून बाहेर आहे, पण हे जास्त काळ चालणार नाही. तू फक्त बघ आता मी तुला त्याच्या आयुष्यातून कशी दूर करून फेकते आणि अशा वाईट प्रकारे हे करणार बस. ती स्वतःशी प्रतिज्ञा करत बोलली आणि गूढ हसली. शनायाने ती डायरी जोरात बंद केली आणि विचारात हरवली. तिची सकाळची राधावर असलेली नजर आठवून खूप चिडचिड होत होती. तिने शेजारी टेबलवरील फ्लॉवर पॉट जोरात धुडकावून दिला आणि गच्च डोके पकडून बसली. पण तिच्या डोक्यात आता एक पक्का प्लॅन तयार होत होता. माझं प्रेम मी काहीही झाले तरी मिळवणार, ती स्वतःशी ठामपणे म्हणाली. आजोबा कॉलिंग. फोनवरील नाव बघून राधाने लगेच कॉल रिसीव्ह केला. हा आजोबा, बोला ना, कसे आहात? तिने आजोबांना विचारले. मी एकदम ठीक आहे बेटा, पण तू शनायापासून सावध राहा. ती ऑफिसमधून आल्यापासून सध्या खूप रागात आहे, तर तू काळजी घे. शनाया रागात काहीही करू शकते. आजोबा, तुम्ही हे सगळे का सांगत आहेत? राधा थोड्या गंभीर स्वरात म्हणाली. राधा, मी तुझ्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. पहिलेच माझ्याकडून राजवर अन्याय झाला, ते मी तुझ्या बाबतीत घडू देणार नाही. आता मला माझे कर्तव्य पार पाडायला हवे. शनाया खूप अट्टी आणि इंद्राच्या बाबतीत खूप असुरक्षित आहे. तिच्या जुन्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम आता ती तुला दोषी ठरवून दूर करण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे तू सावध राहायला हवं, ते तिला समजावत बोलले. राधा त्यांच्या बोलण्याने स्तब्ध झाली होती. पण आजोबा, शनायाला आता समजून घ्यायला हवे. ती पण स्वतः एंगेजमेंटमधून निघून गेली. आता तर त्यांचे लग्नही झाले आहे. ती हळूच म्हणाली. तुझे हे खरे आहे, पण शनायासाठी याचा काहीच पश्चाताप नाही. ती इंद्रनीलच्या जवळ कोणीही इतर व्यक्ती असण्याची कल्पना सहन करू शकत नाही. ती स्वतःच्याच गैरसमजात आणि अहंकारात वावरते. ती तुला अडचणीत आणण्यासाठी काहीही करू शकते, म्हणून तुला खूप सावधगिरीने वागावं लागेल. तू समजून घे आणि सांभाळून राहा बाळा, ते तिला समजावत बोलले. राधाला आजोबांचे बोलणे ऐकून अस्वस्थ झाली होती. हो आजोबा, मी राहील सांभाळून, तुम्ही काळजी करू नका, ती आजोबांना आश्वस्त करत बोलली. धन्यवाद. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.